नमस्कार. आज आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. माहिती काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपण इतर मनोरंजनासाठी आपण भरपूर व्हिडिओ बघत असता. आपल्याला एक चॅनल सबस्क्राईब, आता नॉलेजेबल चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन केल्यानंतर तुम्हाला 100% भविष्यामध्ये फ्युचरमध्ये नक्कीच या ठिकाणी बेनिफिट होणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कुठलीही माहिती असेल वेळोवेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी प्रयत्न करेल. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आहे. आपल्या केंद्राचं मानधन थांबवण्यात आलं आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे मानधन मिळवण्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन भरून देणे गरजेचं आहे. तर आपल्याला हे ॲप्लिकेशन कसे भरायचं, काय काय माहिती आपल्याला फिलअप करायचं आहे आणि केंद्राचं मानधन का थांबवलं आहे हे सर्व सेविका आणि मदतनीस ताईंना माहीत आहे. स्पर्श प्रणाली नवीन अपडेट आले आहेत केंद्राचे. त्या पोर्टलवरती आता नोंदणी सुरू आहेत आणि त्या ठिकाणी नोंदणी झाल्यानंतरच आपल्याला ते केंद्राचं मानधन मिळणार आहे. आपल्याला या ॲप्लिकेशनसोबत कोणकोणते कागदपत्रे द्यायचे, माहिती कोणती फिलअप करायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्व माहिती तुम्हाला मी ए टू झेड माहिती देणार आहे. आता सर्व काही सेविकांना तर या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी त्यांना जमतं, तर काही सेविकांना मदतनीस ताईंना जमत नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ बघून सविस्तर माहिती या पत्रामध्ये भरू शकता आणि त्या ठिकाणी सबमिट करू शकतात. चला तर मग काय काय फिलअप करायचं ते आपण बघू. तर बघा, आपलं नाव या ठिकाणी फिलअप करायचं. आपल्या आधारवरती, बँक पासबुकवरती आणि आपल्या पॅन कार्डवरती सेम टू सेम आपल्याला या ठिकाणी आपलं नाव फिलअप करायचं आणि त्या डॉक्युमेंटवरती तिघा डॉक्युमेंटवरती तुमचं नाव सेम नसेल, सरनेम मागे असेल तुमचं बँक पासबुकवरती आणि पॅन कार्डवरती फ्रंटलाच असेल आणि आधारवरती फ्रंटला असेल, तर या पद्धतीने असेल तरी दुरुस्त करून घ्यायचं, अपडेट करून घ्यायचं आहे. कारण आपण केंद्राचं मानधन मिळवण्यासाठी आपल्याला सर्व ॲक्युरेट डॉक्युमेंट सबमिट करावं लागणार आहेत या ॲप्लिकेशनसोबत. आता हे ॲप्लिकेशन तुम्ही भरपूर यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आहेत. ज्या सेविकांना ॲप्लिकेशन भरता येत नसेल ते सेविका या ठिकाणी हे व्हिडिओ बघून ॲप्लिकेशन फिलअप करू शकतात. तर सुरुवातीमध्ये आपलं नाव आधारवरती आणि पासबुकवरती आणि पॅन कार्डवरती जसं आहे तसं या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. दुसरा पॉईंट आहे पॅन कार्ड. तुमचं पॅन कार्ड अपडेट नसेल तर पॅन कार्डसुद्धा अपडेट करून घ्यायचं. तुमच्या हजबंडचं नाव त्या ठिकाणी अपडेट नसेल तर तो अपडेट करून या ठिकाणी पॅन कार्ड नंबर फिलअप करायचं आहे. पॅन कार्डसुद्धा आपल्याला जोडायचं आहे. नंतर आपल्याला पत्ता या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आपला जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी व्यवस्थित पूर्णपणे लिहायचं आहे. पिनकोड आपल्या आधारवरती दिला आहे तो पिनकोड फिलअप करायचं आहे. बँकेचे नाव आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता या ठिकाणी प्रश्न भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंना आहे की कोणता आपल्याला राष्ट्रीयकृत बँक चालणार आहे किंवा नाही. आपल्याला राष्ट्रीयकृतच बँक लागणार आहे, कारण त्या ठिकाणी जे डी थ्रू आपले पेमेंट येणार आहेत. तर आपल्याला जो राष्ट्रीयकृत बँक असेल तोच आपल्याला या ठिकाणी जोडायचं आहे. आणि आपल्याला केंद्राचं मानधन आणि मिळवण्यासाठी आपल्याला कॅन्सल चेकसुद्धा आपल्याला काढावं लागणार. कॅन्सल चेक काय असते ते सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ही बघा, कॅन्सल चेक या पद्धतीने असेल आणि त्याच्यावर क्रमांक असेल, तेही आपल्याला या ॲप्लिकेशनसोबत फिलअप करायचं आहे. बँकेचं शाखेचं नाव या ठिकाणी पत्ता द्यायचं आहे. नंतर बँक IFSC संकेत कोड, तुम्हाला IFSC कोड या ठिकाणी फिलअप करायचं आहे. बँक अकाउंट नंबर फिलअप करायचं आहे. खाते क्रमांक SBI CA जे असेल ते CA नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. बँक MICR संकेत या ठिकाणी MIC जो कोड असतो पासबुकवरती असतो हा कोड. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. सेविका आणि मदतनीस कन्फ्यूज होतात. आपल्या पासबुकवरती जेवढी डिटेल या ठिकाणी बँकेचे विचारले ते सर्व पासबुकवरती प्रिंट असते. ते आपल्याला या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये फिलअप करायचं आहे. आणि इतर तपशील असेल तर ते पण या ठिकाणी फिलअप करू शकता. आणि आपलं दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर, ऑलरेडी आपल्या अकाउंटशी आपलं मोबाईल नंबर अपडेट आहे, त्याच्यामुळे मोबाईल नंबर काय या ठिकाणी अपडेट करण्याची गरज नाही. इतर तपशील तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात, काही कारण असेल, रिझन असेल तर. आणि दूरध्वनी क्रमांक तर आहेच. आपल्याला ईमेल ID या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ईमेल ID सुद्धा द्यायचं. कारण
आता स्पष्ट नवीन प्रणाली आली आहेत. या प्रणालीवरती द्यायचं आपल्याला अपडेट द्यायचं असेल तर ईमेल आयडीसुद्धा द्या. नंतर आपल्याला आधार ओळखपत्र क्रमांक म्हणजे आपलं जेवढा आधार नंबर आहे तो आधार नंबर या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आता तुम्हाला मी एक ऑप्शन म्हटलं होतं बघा, यासोबत उपरोक्त खात्यात रद्द केलेला धनादेश क्रमांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. म्हणजे आपल्याला कॅन्सल चेक जेव्हा आपण कॅन्सल चेक काढणार आहेत, त्या कॅन्सल चेकवरती आपल्याला 3 रेषा मारायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कट करून कॅन्सल चेक नंबर या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. कॅन्सल चेकवरती असेल तो नंबर धनादेश क्रमांक, तो धनादेश क्रमांक या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. नंतर नेक्स्ट पॉइंट आहे हे बघा, हा पॉइंट आपण पाहिला. यासोबत उपरोक्त खात्यात रद्द केलेला धनादेश क्रमांक म्हणजे कॅन्सल चेक असते. कॅन्सल चेक काय असते ते पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर ही कॅन्सल चेकसुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. 3 रेष कॅन्सल करून तुम्हाला या ठिकाणी क्रमांक टाकून फिलअप करायचं आहे. मागणीद्वारे प्रमाणपत्र आहे. प्रमाणित करण्यात येते की वरील माहिती माझ्या समजुतीप्रमाणे चूक आहे. उपरोक्त बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणारी कोणतीही रक्कम मला प्राप्त झाल्याची कबुली देत आहे. म्हणजे या ठिकाणी ही सूचना आपल्याला मागणीपत्रसुद्धा हे भरून द्यावं लागणार आहेत. आता हे बघा, कॅन्सल चेक म्हणजे काय असतं? या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कॅन्सल चेक काय आहे? आपण ज्या बँकेमध्ये आपलं कॅन्सल चेक काढला आहे, आपलं अकाउंट आहे त्या ठिकाणी, तर या ठिकाणी नंबर दिसते बघा. हा डिजिट दिसतो, हा डिजिट महत्त्वाचा आहे. हा डिजिट आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. IFSC कोड आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि अकाउंट नंबर दिसेल. हे कॅन्सल चेक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. मागणी प्रमाणपत्र या ठिकाणी हे बघा, पुरवठादार करणारा फॉर्म, नाव, स्वाक्षरी हे तर आपल्याला या ठिकाणी कोणी मागितलं त्यांचं स्वाक्षरीसुद्धा घ्यायचं आहे. आता या पद्धतीने ॲप्लिकेशन असेल आपलं, तर या पद्धतीने तुम्हाला ॲप्लिकेशन दिसणार आहे. हे आपलं प्रपत्र आहे. हे पत्र भरून द्यायचं आहे आपल्याला आणि हे सर्व आपल्याला A to Z माहिती तुम्हाला मी हे सर्व माहिती देतोय. याच पद्धतीने तुम्हाला हे अर्ज भरायचं आहे आणि अर्ज भरून आपल्याला फायनली सबमिट करायचं आहे. म्हणजे आपलं केंद्राचं मानधन कुठेच थांबणार नाही. या पद्धतीने तुम्हाला सर्व काही माहिती द्यायचं आहे. जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना शेअर केल्यानंतर आपल्याला ही सर्व माहिती भरपूर ताईंना अजूनपर्यंत हे ॲप्लिकेशन भरता येत नाही. तर हे व्हिडिओ बघून सुद्धा ते ॲप्लिकेशन भरतील आणि त्यांचं त्या ठिकाणी जो केंद्राचं मानधन थांबलं आहे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा, तो मानधन त्या ठिकाणी 100% तुमचं तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. जर तुमचं या ठिकाणी काही मिस्टेक असेल किंवा एखाद्या वेळेस स्पष्ट प्रणालीमध्ये काही मिस्टेक त्या ठिकाणी अपडेट झाल्यानंतर, नोंद झाल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी मानधन थांबवलं जाऊ शकतो. तर आपल्याला ही सविस्तर माहिती फिलअप करायची आहे. ही माहिती फिलअप केल्यानंतर पूर्णपणे चेक करून घ्यायचं आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे तर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आपलं जे बँक पासबुक आहे ते एकदा चेक करून घ्यायचं आहे किंवा त्याच्या ठिकाणी आपलं जे सरनेम मागे आहे किंवा पुढे आहे हे पण चेक करायचं. हे चेक केल्यानंतरच आपल्याला पुढचं प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहेत आणि हे केल्यानंतरच नाहीतर काय होईल, तुमचं जे मानधन आहे आणखी एखादा महिने 2 महिने तुमचं त्या ठिकाणी पेंडिंगला राहू शकतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केला आहे आणि तुम्ही मागचा जो व्हिडिओ पाहिला होता आणि भरपूर YouTubeवरती व्हिडिओ पाहिला आहेत. हे ॲप्लिकेशन भरून द्या असं आपल्याला डिटेल भरून द्यायचं आहे. आता भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंनी कमेंट केलं होतं, की आमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत ही अपडेट मागितली नाही, हे ॲप्लिकेशन भरून मागितलं नाही, असं ते कमेंट करून मला सांगत होते. पण त्या ताईंना विनंती आहे, तुमच्याकडे मागितलं नसेल तर तरीसुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन फिलअप करून डॉक्युमेंट अटॅचमेंट करून सर्व काही रेडी करून तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे मागितलं तेव्हा लगेच तुम्ही त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करू शकता. आता या ठिकाणी जो आपल्या राष्ट्रीयकृत बँक आहे किंवा आपलं इंडियन पोस्ट बँक आहे किंवा असं भरपूर बँक आहे. त्या ठिकाणी अलाऊ करण्यात आलं नाही. तर का अलाऊ करण्यात आलं नाही? कारण जे काही बँका आहेत ते प्रायव्हेट असतात, काही बँका ह्या शासकीय आहे. जर शासकीय असेल तर या ठिकाणी अलाऊ आहेत आणि शासकीय नसेल तर त्या ठिकाणी काही बँकांना अलाऊ असतं, काही बँकांना अलाऊ नसतं. हे आपल्याला कुठे माहिती मिळणार आहे? आपल्या महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जेव्हा आपण हे ॲप्लिकेशन सबमिट करू, त्या ठिकाणी आपल्याला किंवा सुपरवायझर आपल्याला सबमिट करावं लागेल किंवा आपण बँकेमध्ये सुद्धा आपण माहिती दिली तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व माहिती द्यावी लागणार आहे. व्हिडिओ
तुम्हाला जर काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारू शकतात. मी तुम्हाला पुढची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.